मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचा 10 एप्रिलला साखरपुडा पार पडतोय. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी मोदी बागेतील घरी आजोबा शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतलाय. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. त्यामुळेच आता अजित पवार यांच्या मुलाचं लग्न होणार असल्याने साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याने त्यांच्या या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी काल 13 मार्च रोजी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची देखील भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबात सूनबाईचे आगमन होणार असून जय पवार विवाह बंधनात अडकणार असल्याची गुड न्यूज शरद पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. ऋतुजा पाटील पवार घराण्याची सूनबाई होणार असल्याची बातमी सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. त्यामुळे अजित पवार यांची होणारी सून ऋतुजा पाटील ही नेमकी कोण आहेत याबद्दल अनेकांना प्रश्न पडलाय. तर मंडळी, जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी आणि पवार कुटुंबाच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहेत. तर अशी माहिती ऋतुजा पाटील यांच्याबद्दल मिळत आहेत. तर जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचं लग्न होणार असल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर मंडळी, जय आणि ऋतुजा यांची ही जोडी तुम्हालाही आवडली का, ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.